खूप आर्थिक अडचण होती. जॉब करत होतो पार्ट टाइम, मॉर्निंगला 4 ते 6 अकॅडमी, नंतर मॉलमध्ये कामाला. पण असं वाटत होतं मॉल कामाला प्रॅक्टिस हे आणि ते खूप विचित्र वाटत होतं. कधी पुढे जाईल, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करेल. वंदन या टीमचे पण आभार मानतो. ज्ञान, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक असते. दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात होताना आपल्याला दिसते. अंधार कितीही मोठा असो, एक छोटासा दिवा प्रकाशाची सुरुवात करतो. आणि आज ही एकत्र आलेली माणसं ही नक्कीच इतिहास घडवतील. नमस्ते मित्रांनो, तर पुन्हा आपल्या बॉबी डोके व्लॉग या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो आहे नाशिकला. रॅपिडो बुक केलेले आहे आणि रॅपिडो बुक करून आपण चाललो आता डायरेक्टली हॉटेल क्वालिटी हॉटेलला चाललेलो आहे. तर मित्रांनो जाऊया आता आपण डायरेक्टली लोकेशनला. तर मित्रांनो फायनली आपण क्वालिटी इन रेजिडेन्सीमध्ये पोचलेलो आहे. हायवेच्या जस्ट पुढे समोर आहे. मयूर मित्र पण आहे इथे. नमस्कार. नमस्कार. हे पण मित्र आपले फार वर्षांनी भेटले हो. तर मित्रांनो रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण जाऊ रूमवरती आणि फ्रेश वगैरे होऊ. नंतरला जे पण इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत त्यांना सर्वांना भेटू. मित्रांनो हा आहे आपला रूम आणि आज आपण इथे स्टे करणार आहेत. आणि आपले मित्र पण आलेले आहेत. अरे आपला हर्ष बाबू पण आलेला आहे. तर आता आम्ही आहेत हॉटेलमध्ये आणि आता भरतदा आम्हाला कॉफी बनवून देणार आहे. एकदम खतरनाक वाली करा. आपला मयूर भावाचा ते सरांसाठी स्पेशल कॉफी आहे. आजच्या दिवसाचा बॉस आहे मी. आजच्या दिवसाचा बॉस आहे हा. तर त्यासाठी सरांसाठी प्लीज एक कॅपेचिनो. ओके ओके. पहिले आपण पाणी टाकणार, पाणी गरम करून घेणार. असं डॉली चायवाले सारखा करणार भाई. हा थांब ना करतो ना. ही दुसरी बॉटल. बस आता आपण ह्याला गरम करणार. हॉट बटन खाली आहे तर बटन हाताने नाही पायाने प्रेस करायचं. हे बघा टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. झुकेंगे नाही. झुकेंगे नाही साला. आणि हे आपल्याला चालू करावं लागेल. असं चालू करून नाही ठेवायचं आपल्याला. चालू झालेलं आहे की नाही ते आपल्याला समजणार नाही. त्यासाठी काहीतरी करावं लागेल. काहीतरी पण काय करावं लागेल. चालू आहे का बंद आहे? इधर से दिखता है बे, हम लोग पीछे से देख रहे थे. धुवून येईल कारण आपल्याला कॉफी बनवायची आहे. हा. इसका अलग ही है. भाई कॉफी झाली आपली रेडी. आणि मयूर शेटला देऊ पहिली कॉफी. रिव्ह्यू पण घे. हा रिव्ह्यू घे. रिव्ह्यू करून सांगा आम्हाला. कॉफीसाठी तर पहिला थँक्यू. तर मित्रांनो डायरेक्ट ना राजभोग भेटले. राजभोग. राजभोग पार्सल. आता आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की याच्यात बिर्याणी आहे की नाही. तर मित्रांनो आता आपण जेवणार आहेत. जेवण वगैरे घेऊन आलेलो आहेत. मस्त जेवणार आहेत. कोंबडी तर पळाली, आता आणायला जाणार कोण? कोंबडी तर पळाली, आता आणायला जाणार कोण? कोण? राजन भाऊ तिकडे बिर्याणीची ऑर्डर देऊन आलाय. कोण खाणार कोण? टाप्यावर नाचून झालं. टाप्यावर तर नाचून झालं. आता गाणं लागणार. सिटी वाजली. दादा नेट गेलाय नेट. ते इर्षाद काय ते म्हणत. इर्षाद. टाप्यावर नाचून झालं. आता गाणं वाजणार. सिटी वाजली. वा इर्षाद. आणि पोरगी तू पण इकडे आमची मोहनी का लाजली. तर मित्रांनो आता आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे झालो. संध्याकाळचे वाजलेले 8 आणि आता सर्वजण आपण भेटणार आहोत. कारण सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेणार आहोत. इंट्रोडक्शन म्हणजे सगळ्यांचं इंट्रोड्यूस करणार आहेत. तर तिथे प्रोजेक्टर वगैरे लावणार आहेत. तर तिथे सर्वजण भेटणार आहेत. तर चला जाऊया, तिथेच जाऊया डायरेक्टली आता.
वेगवेगळे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण एक एक पैलू काढून काम स्टार्ट करतोय. या पदार्पणाची आपण सुरुवात 9 ऑगस्ट 2025 साली आपण मुंबई. नमस्कार, जोहार. माझं नाव मयूर गिरीधर तुंबडा. मी कला क्षेत्रात 2011 पासून काम करतोय. ॲज अ डान्सर कोरिओग्राफर म्हणून मी पहिला काम करत होतो. डान्स मास्टर डान्स या इथे जाऊन आलो. नंतर डान्स प्लस 5 सीझन 5 मध्ये जाऊन आलो. त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं, गीतांजली म्युझिक म्हणून. तिथे मी एक जागा हो या नावाचा प्रोजेक्ट केला आणि त्याचे अचिव्हमेंट म्हणजे जी चॅनलनी आमची दखल घेतली. त्याच्यानंतर मी कला प्रलय स्टुडिओ म्हणून आम्ही काम करतो. कला प्रलय स्टुडिओ कला क्षेत्रामध्ये मी 2011 पासून काम करतो. पहिला मी डान्सर कोरिओग्राफर म्हणून काम करतो. याचे अचिव्हमेंट म्हणजे मी खेडोपाड्यातले भरपूर कॉम्पिटिशन केले. डान्स मास्टर डान्स सारख्या एका प्लॅटफॉर्मवर जाऊन आलो. डान्स प्लस 5 सीझन 5 मध्ये आम्ही जाऊन आलो. जोहार, मी अमित पवारी आणि मी एक ॲक्टर म्हणून आहे. माझं यूट्यूब चॅनल पण आहे आणि मी पालघरमधून आहे. आदिवासी सॉन्ग बनवतो, लव सॉन्ग बनवतो. आता सध्या रिसेंटली मी एक लव सॉन्ग बनवलेलं आहे आणि ते थोडं हिट आहे. नमस्कार. आणि मी सध्या कॉलेज करतो आणि त्यासोबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे. आणि मी मयूरदासोबत त्यांनी जी स्टुडिओ सांगितलं, कला प्रलय स्टुडिओ, त्या स्टुडिओमध्ये मी व्हिडिओग्राफीचा आणि रील्स वगैरे शूट करण्याचं काम करतो. माझं इंस्टाला पेज आहे पालघर म्हणून. तर मी माझ्या पेज थ्रू पालघरमधली आम्ही संस्कृती दाखवतो आणि केलं होतं. तर 2 वर्षापासून माझी एक आयडी होती ट्रायबल लेखिका नावाची. तर ती काही कारणास्तव माझ्याकडे बोलण्यासारखं जास्त चांगलं काही नाही, कारण की तुझ्या भाषेत माझ्याकडे बोलण्यासाठी जास्त चांगलं काही नाही. पण तुम्ही अपेक्षा ही नका करू की मी चांगलं बोलू. कारण विषय असा आहे, मी 10 वेळा फेल झालेलो विद्यार्थी. माझे घरचे माझ्यावर अपेक्षा नाही ठेवतात. तुम्ही ठेवणार तुम्हाला पण चांगलं वाटणार. आणि सर मी खूप लाजणारा भावनिक व्यक्ती आहे सर. गावामध्ये जेव्हा लग्न होतात ना, पोरीची विदाई होते ना, त्याच्यापेक्षा मी जास्त रडतो. सगळ्यांना हसून टाकला जोहार दोस्तों, मैं नंदुरबार जिले का एक छोटे से गांव का एक छोटा सा क्रिएटर और मेरा नाम है नानू कड़ी. कभी मैंने भी भागातलाच आहे, म्हणजे जव्हार मोखाडा या भागातून येतो आणि कुठेतरी आपल्या कल्चरला खरं तर म्हणजे खरंच आवडेल मला तुम्हाला तुमच्यासोबत माझी जर्नी शेअर करायला. प्राऊडली ही गोष्ट सांगायला आवडतं की आपली संस्कृती ट्राईब ह्याला रिप्रेझेंट करण्यासाठी मी जेव्हा दिल्लीमध्ये गेलो होतो आणि तेव्हा लोकांना कळलं की आपण जे आदिवासी जीवन जगतो किंवा आपली घरं आपली संस्कृती ही कुठलीही निसर्गाला हानी पोचत नाही. आणि मी जी काही वर्ल्ड रेकॉर्ड्स केले ते पुढच्या बातमीकडे नववीतल्या एका तरुणानं साकारलेल्या प्रतिकृतीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद. चेतन राऊत या तरुणाचा हा कलाविष्कार आहे. चेतन राऊत हे स्कूल ऑफ आर्टचा माजी विद्यार्थी चेतन राऊत, कलाकार चेतन राऊत राऊत आणि त्यांच्या सहकार्यांनी चेतन राऊत आहे. चेतन राऊत एखादं चित्र रेखाटण्याकरता फक्त पेन्सिल किंवा रंगाची आवश्यकता नसते, तर आवश्यकता असते ती कलात्मक नजरेची. याचं उत्तम उदाहरण म्हणजे चेतन राउत. मिलते हैं मुंबई के होनहार कलाकार चेतन राउत से और देखते हैं इस OMG आर्टिस्ट की OMG कला को. एक कलाकार की कलाकारी का इतना बड़ा है आकार कि इंडिया की शान को 4 चांद लग गए सरकार. ये जनाब बनाते हैं रिकॉर्ड तोड़ू आर्ट और वो भी वेस्ट मटेरियल से. टैलेंट तो है ही, मैं एक चीज कहना चाहूंगा, टैलेंट तो आपका है ही, लेकिन आपका थॉट भी बहुत अच्छा लगा. बहुत बढ़िया. शुक्रिया सर, थैंक यू. अगर और ज्यादा लोग इंस्पायर हो आपको देख के ई वेस्ट को डोंगर दऱ्यात हरवलेले एक गाव, सातपुड्याच्या कुशीतलं एक यशस्वी चढाई.
कोविड नंतर ही दोनही मोहीम यशस्वी करणारा प्रथम महाराष्ट्रीयन ठरले ते अनिल मानसिंग वसावे. एव्हरेस्ट बेस कॅम्प माउंट कालापथर, माउंट सतोपंथ, माउंट गियावे, स्पंगनाले. इंटरनॅशनल लेवलचा माणूस काही काही तर अक्षरशः मी फोन केल्यावरती शिला सुद्धा दिलं त्याला. मी तिथे जाऊन आम्ही काय करणार नाही. गावागावात जपलेली माणुसकी आणि प्रत्येक चेहऱ्यामागे लपलेली एक खरी गोष्ट जर तुम्हाला ही गडचिरोलीला एका वेगळ्या नजरेतून अनुभवायचा असेल तर या माझा या प्रवासाचा भाग व्हा. सर्वांना मानाचा जोहार. माझे नाव भरत डोके आहे आणि मी कला या क्षेत्रात सन 2013-14 पासून कार्यरत आहे. आणि कार्यरत असताना मला सर्वात मोठी संधी मिळाली ती म्हणजे डान्स महाराष्ट्र डान्स या प्लॅटफॉर्मला मला पार्टिसिपेट होण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर पुन्हा मला एक संधी मिळाली ती म्हणजे पालघर जिल्ह्यातील अल्बम सॉन्ग असतात त्यामध्ये मला संधी मिळाली. त्याच्यामध्ये म्हणजे 5 ते 6 सॉंग्स आहेत. त्यानंतर मला असं सुचले की आपण यूट्यूब चॅनल ओपन करावा आणि त्यानंतर मी ब्लॉगिंग स्टार्ट केली. आणि माझ्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून मी आदिवासी समाजातील आपले संस्कृती, परंपरा, लोककला आणि सण उत्सव जे होतात, पोहाळे होतात ते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतो आणि यापुढे देखील मी असे प्रयत्न करत होते. धन्यवाद. नमस्ते, माझे नाव भरत डोके आहे. तसे बघायला गेले तर बहुतेक लोक मला बॉबी या नावाने ओळखतात. हा आपला वाईट आहे याच्यावर पूर्ण एरिया कॅप्चर होतो. सगळ्यात भारी फोटो पण घेतो म्हटलं तर मी हाताचं रेखांकन घेतो आणि मी आउट ऑफ जरी राहिलो तरी माझी पेंटिंग हा पूर्ण पास करतो. मी आत्ते आमदार आमच्या पाडी झाला म्हणजे मी इथं 3 वर्षापासून आम्ही कंटिन्यू फोटो घेऊन घेतो. मी तर पाहत असतो पण अशा शक्ती पूर्ण विश्वास ठेवून देतो की पार पाडायचं तर असेच ते काम करतो. आणि ॲज अ क्रिकेटर आहे त्याची दुबईला निवड झाली होती पण कोविड आला आणि थांबलो आणि सध्या प्रॅक्टिस पण करतो आणि पोरांना पण. आता वाजलेलं आहे 1 रात्रीचा आणि आता आम्ही चाललेलो आहे चेतनदाच्या मूर्ती चाललेलो आहे. चोर चोर साला चोर चोर. ये देखो गाइस, पाली चोर, बॉटल चोर, बॉटल चोर. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि सकाळी सकाळी उठलेलं आहे 8 वाजता. आपला 10 वाजता फंक्शन आहे, तिथे जाणार आहे. मयूर पण आपल्या सोबतच आहे. मयूर पण उठलेला आहे. काय बोलायचं आहे? काहीतरी बोलणार होता. अख्ख्या हॉटेलला उठवून आले. कार्ड करून आले ते मला याच्या ब्लॉग मध्ये पण ते फुटेज देतो आम्ही काय कसं सगळ्यांना उठवून आलोय. मजा आहे काही. तू पण नाही ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. चला या. चहा दे. मित्रांनो, सर्वांची तयारी झालेली आहे. आपल्या मित्रांची सर्वांची तयारी झालेली आहे. यस सर. यस सर, यस सर, यस सब्जेक्ट. तर आता फ्रेश वगैरे झालं, तयारी झाली आणि आता आपण नाश्त्यासाठी खाली जाऊ. नाश्ता वगैरे करून आपण डायरेक्टली फंक्शनला जाऊ. काय बोलतो अमित? एकदम म्हणजे मी भाई. आता चहा दिलाय आम्हाला. चहा दिलाय का कॉफी दिली? कॉफी दिली. कॉफी दिली. नाही बनलेले. हा मेरी जान. कॉफी दाराने बनवले भारी आहे या. तुम्हाला पण कधीतरी देईल तो. देईन. नसीब रहेगा तो सब मिलेगा मेरी जान. तो चलो अभी जाते हैं नीचे नाश्ते के लिए. ये अपने नासिक के हर्सुल के सब रील स्टार, यूट्यूब स्टार है. अटलच. मी असिस्टंट. काय आता काय बोलायचं याला नाही ला. आपले सगळी पब्लिक आलेली आहे नाश्ता करण्यासाठी आणि आता जाऊ आपण मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला. आधी पब्लिक वरती काय काय मेनू. हा पोलीस स्टेशन रिपोर्टिंग अरे जाईन नानूला बघून सगळं विसरलो.
काहीच नाश्ता आपला बघू शकता, अंडा बिंडा फुलल्या काय तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे खाऊ शकता, म्हणून यांनी 2 आणले बघ. 2 आणले. हे भेटला म्हणून काय किती पण खायचं आहे असं थोडे असतं. या ठिकाणी आपण कधीही रात्री बेरात्री कधीही आवाज देणारा, कधीही फोन उचलणारा आज आपल्या समोर आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही आपल्या सगळ्यांचे जे प्रश्न उपलब्ध करत आहात, तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश. 4 किलोमीटर हर्डल्स उसकी मैं मतलब वो करती हूँ, मैं नेशनल लेवल खेली हूँ मैं, तो मुझे नहीं कि डाइट की थोड़ी प्रॉब्लम होती है, मतलब कोचेस की भी बहुत प्रॉब्लम होती है. सगळ्यांना मानाचा जोहार आणि वनरंगाचे खूप खूप आभार. हा प्लॅटफॉर्म आम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिला. नमस्कार, जोहार. माझं नाव मयूर गिरीधर तुंबडा. मी एक BLS लॉ स्टुडंट आहे आणि मागे एक कॉम्पिटिशन झालं होतं विसा कला संघ. त्या कॉम्पिटिशनमधून रील विभागामधून मी प्रथम प्राइज मारलेला आहे. आणि जसं तुम्ही खेळाडूंसाठी करताय की दादा बोलला की जे त्यांनी जे भोगलेलं आहे ते इतर खेळाडूंना न भोगण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आहे. तसंच मी कलाप्रलय स्टुडिओ म्हणून आम्ही ओपन केलेला आहे, जिथे कलाकारांनी कलाकारांसाठी उपलब्ध केलेला तो प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या मागचा पण हाच उद्दिष्ट आहे की आम्ही जो त्रास भोगलेला आहे तो नवीन येणाऱ्या कलाकारांनी भोगू नये, हा त्याचा मागचा उद्दिष्ट आहे. तसंच मी एक वारस नावाच्या कॉन्सेप्टवर आम्ही काम करतोय, जे आदिवासी आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, बोलीभाषा, रानभाषा, खाद्य संस्कृती, आपली राहण्याची संस्कृती ही कालांतराने बदलत चाललेली आहे. तर यांचं डॉक्टर कलेचा मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट आणि मास्टर ऑफ फाईन आर्ट केलं. माझ्या नावावरती 20 वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत भारतासाठी मी केलेले. करणारा भारतातला एकमेव कलाकार आहे आणि तोही आदिवासी समाजातला आहे. मी अशा गावातून आलो जिथे लाईट नाही आहे, पण माझा प्रवास हा फ्रान्स इटलीपर्यंत पोहोचला आणि तिकडच्या न्यूजवाल्यांनी पण माझे दाखवले. 200च्या 300 आर्टिकल्स आहेत आणि असंख्य राष्ट्रीय आणि नॅशनल पुरस्कार आहेत. माझा एक चान्स भेटला होता मला दिल्लीमध्ये टेडेक्स गिफ्ट्स मध्ये बोलण्याचा. तर कला क्षेत्राकडे जेव्हा माफी मागतो सर, मला जास्त बोलता येत नाही म्हणून आधीच माफी मागतो सर. लोकांसोबत बोलता येत नाही ना, आज तर मंत्री साहेब पुढे बसलेले, मग मोठी गोष्ट आहे सर. तर काल आज तुम्ही येणार होते, मग पावरा साहेब म्हटले काल की उद्या मंत्री साहेब येणार आहे, तर तुम्हाला काय बोलायचं ते प्रेफर करून घ्या. म्हणून माझं डोकं असं चालतं सर, जे गोष्ट आठवणी करायची असते त्याची मी विसरून जातो. एक वेळेस असं झालं होतं सर, मला दुकानामध्ये माझ्या घरच्यांनी पाठवलं होतं साखर घ्यायला, मी मीठ घेऊन आलो. असे खूप घटना माझ्यासोबत झाल्या आहे सर. मी 10वी 2 वेळा फेल झालेलो विद्यार्थी सर शिक्षणामध्ये. पण माझे मित्र सांगत होते तर सचिन तेंडुलकर सर जर 10वी फेल असून जगात एवढं मोठं नाव करू शकता, एवढं क्रिकेटर बनू शकता, मग तू का नाही करू शकता. मग तेच उद्देश घेऊन मी इथे आला आणि आज तुमच्यासोबत उभा आहे सर. तर मी एक इन्फ्लुएन्सर आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. मी व्हिडिओ बनवतो, फॉलोवर्स एक कॉमेडी क्रिएटर्स आहे मी. चांगले फॉलोवर्स आहे माझे. मी सगळं सांगून दाखवत नाही, पण आहे बरेच फॉलोवर्स एवढे बोलून मानाचा जोहार. माझं नाव कुणाल गोरे. मी पालघर जिल्ह्यातील जव्हार या गावचा वाघाटपाडा गावातून आलो. तसं तर माझं बालपण आणि कॉलेज हे ठाण्यामध्ये झालं आणि मी लहानपणापासून तिकडेच. पण जसं 12th कम्प्लीट झाल्यानंतरला मी या सोशल मीडिया मध्ये आधी पण मी रील्स बनवायचो, पण ते दादा बोलला नाही का स्वतः नाचायचं हे ते तसं बनवायचो. पण त्यानंतरला मग जसं 12वी नंतर मी जास्त गावी राहायला लागलो, कारण की कॉलेज बाहेरून घेतलं आणि एक्झाम्स वगैरे फक्त एक्झामलाच जायचो. पण तेव्हा मी गावाला आणि आजोबासोबत वगैरे फिरायचो. तेव्हा मला समजलं की आपला पण कल्चर कुठेतरी दाखवला पाहिजे. आणि ते माझे सगळे फॉलोअर्स आहेत कमी आहेत, पण माझं असं आहे की ते पालघर मधले पण आहेत आणि मुंबई साईडचे पण आहेत, पण त्यांना ते माहिती नसायचं. पण जेव्हा मी हे दाखवायला लागलो ना, तेव्हा मला तिकडनं जास्त प्रतिसाद मिळाला की भाई तुझ्याकडचं काहीतरी क्रेझी आहे, तुमच्याकडे पालघरमध्ये काहीतरी भारी आहे. तर मग मी त्याच्यामध्ये जास्त घुसायला लागलो आणि त्यानंतरला गेल्या वर्षीपासून मला मयूरदा भेटले आणि तिथून मग चेतनदा सोबतची ओळख झाली. मग चेतनदानी पण सांगितलं की वर्ल्ड रेकॉर्ड झाला, 2.5 लाख दिवसांपासून भारत माता पोर्ट्रेट बनवलं, तिथे पण मी होतो. आणि मयूरदानी सांगितलं की आपला जो आता नवीन स्टुडिओ आहे कलाप्रलय, त्यामुळे त्या कलाप्रलय स्टुडिओचा मी एक टीम मेंबर सुद्धा आहे, तिथे मी रील शूट्स वगैरे करतो. आणि मी आता असंच
पालघरच नाही तर महाराष्ट्र सुद्धा एक्सप्लोर करत असतो. आपल्या आता मुंबई साईडचं झालं, मी म्हटलं की तिकडचे फॉलोअर्स थोडेफार आहेत. मग आता जे आगमन्स वगैरे होतात ते सगळे शूट्स वगैरे करतो. ते जपण्याचा प्रयत्न करत आहे. मी संभाजीनगरमध्ये डान्समध्ये पहिला नंबर काढला. आभार मानतो. तर माझं नाव आहे भरत शंकर डोके आणि बहुतेक लोक मला बॉबी या नावाने ओळखतात. आणि माझं जे शिक्षण झालेलं आहे ते BSc झालेलं आहे. आणि मी कला या क्षेत्रात सन 2013 पासून कार्यरत होतो. आणि त्या कला क्षेत्रात मी कार्यरत असताना मला सर्वात मोठी संधी मिळाली ती म्हणजे डान्स मराठा या शो मध्ये मला पार्टिसिपेट होण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी असा विचार केला की आपण एक YouTube चॅनल ओपन करावा आणि त्याच्या माध्यमातून ब्लॉगच्या माध्यमातून मी माझ्या आदिवासी समाजातील आपली संस्कृती असेल, लोककला असेल, परंपरा असेल, सण उत्सव बोहाडे ते मी माझ्या युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतो आणि यापुढे देखील प्रयत्न चालूच राहतील. धन्यवाद. 15 असतील एवढ्या लोकांवर का होईना आपण आदिवासी दिन साजरा करायचा. यंदा त्याला 9वं वर्ष आहे आणि ते सुद्धा वनरंगाच्याच माध्यमातून त्या ठिकाणी आपण तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजचा कार्यक्रम तर मित्रांनो आता सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट होतात आणि सर्वजण डिस्ट्रीब्यूट रवी बसावे ते सगळे कले करतात. तर पावरा काय करतो दिलीप गावे, दिलीप गावे, हिमालय दिंडे, हर्ष चौधरी, मयूर तुंबाडा, त्यानंतर चेतन राऊ, जयपाल पावरा, दावीद वसावे. तर फायनली मित्रांनो प्रमाणपत्र डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे आणि सगळे पब्लिक आहे इकडे. पब्लिक आणि सगळे खूप हॅपी आहेत आणि एकदम उत्तम प्रकारे कार्यक्रम पार पडलेला आहे. खूप भारी वाटलं आणि इथंच आपला ब्लॉगला आपण करू. आपल्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्या ब्लॉगचं बॉबी डोके ब्लॉग हे आपल्या चॅनलचं नाव आहे. तर भेटूया आता. हा, माझे पण आयडिया आहे युट्यूब वगैरे, इन्स्टाला पण आहे, युट्यूबला पण आहे. तर माझ्या पण फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी पण आहे. सर्वांनी बघा, सर्वांनी साई__25 हे माझ्या युट्यूब चॅनलचं पण नाव आहे आणि इंस्टापेजचं पण नाव आहे. तिथे पण तुम्ही मला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपल्या मित्रांना जसा मला सपोर्ट करताय तसा आपल्या मित्रांना सर्वांना सपोर्ट करा. आणि अजून एक आयडिया आहे जी पाठवून आवाज येते तर मित्रांनो असंच जसं मला सपोर्ट करताय तसं आपल्या सर्व मित्रांना फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला हा नमस्कार मित्रांनो, तुम्ही या सगळ्या युट्यूबवरील लोकांना तर भेटला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही या सगळ्या युट्यूबवर कलाकारांना तर भेटलाच असाल, पण मी तुमच्यासाठी एक नवीन कलाकार असू शकतो. वारस म्हणून तुमच्या भेटीला येतोय. तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणाचं चॅनल आहे? बॉबी डोकेच्या ऑडियन्सला मी विनंती करेन की तुम्ही वारस या युट्यूब चॅनलला पण फॉलो करा. जसा सपोर्ट मला केला तसं आपल्या तुमच्यासाठी खास थँक्यू सो मच.